महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. गाडीचा धक्का लागला म्हणून 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं एका तरुणाला जबर मारहाण केली. अंबरनाथच्या बीकेबिन रोडवर ही घटना घडली. अथर्व रसाळ असं पीडित तरुणाचं नाव असून या प्रकरणातील आरोपी ऋतिक महाडिक, कृष्णा गुप्ता, सूरज शिंदेसह इतर आरोपींवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. 29 सप्टेंबरच्या रात्री निसर्ग ग्रीन इथे राहणारा अथर्व रसाळ हा तरुण गरबा खेळून आपल्या कारने जात होता. बीकेबिन रोडवर स्वानंद कॉम्प्लेक्स जवळ त्यांच्या गाडीचा आरसा ऋतिक महाडिक या तरुणाला लागला. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र ऋतिक महाडिक यांचे साथीदार कृष्णा गुप्ता, सूरज शिंदे आणि इतर 5 ते 6 जणांनी मिळून आपल्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप अथर्व रसाळ यांनी केलाय. या टोळक्यानं आपल्याला शिवीगाळ केली, तोंडावर दगड मारला. इतकंच नाही तर आपल्या गळ्यातील सोन्याची चैनही हिसकावली असं अथर्व रसाळ याने आपल्या तक्रारीत नमूद केलंय. अथर्वच्या छातीवर, तोंडावर, नाकावर तसेच डोक्याला मार लागला असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली. माझा मुलगा अथर्व स्वानंद हॉल या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी गेला असताना रात्री 28 तारखेला रात्री 12:30च्या नंतर तो जेव्हा कार घेऊन बाहेर निघाला तर त्याच्या कारचा जस्ट धक्का ऋतिक महाडिक या मुलाला लागला. तर याने तिथे थांबून त्याला सॉरी बोलून, सॉरी दादा माझं चुकलं, तुला धक्का लागला, तिथे थांबून तो बोलला. ही त्याची सगळ्यात मोठी चुकी झाली असं आम्हाला वाटतं. कारण की त्यानंतर त्या ऋतिकला सोडून जो कृष्णा गुप्ता नावाचा मुलगा आला आणि तो म्हणतो का तू सॉरी बोलून निघून जाणार आहेस का, आणि त्याने याला गाडीमध्ये आतमध्ये घुसायचा प्रयत्न करून त्याला बाहेर काढून त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात जखमी केले. आणि यामध्ये सूरज शिंदे हा रिक्षावाला देखील आला आणि बरेच तिथे आम्हाला त्यांची नावं माहिती नाही, पण असे बरेच व्यक्ती आले आणि त्याच्यावरती त्याला खाली पडलं, त्याच्या अंगावर बसले आणि त्याला मारहाण केली. त्याच्यामध्ये एका व्यक्तीने त्याच्या नाकावरती दगडाने प्रहार केला, त्यामुळे त्याच्या नाकाला फ्रॅक्चर झालं होतं. पण हे जो फरार व्यक्ती आहे, आम्हाला असं समजलंय की हा जो महाडिक मुलगा आहे ऋतिक महाडिक हा कोणत्या तरी एका केसमध्ये पोलिसांना हवाय आणि तो फरार आहे. जर तो फरार व्यक्ती गुन्हा करतो तर हे कितपत योग्य आहे, याच्यावरती योग्य ते त्याला माझ्या मुलाला योग्य ते न्याय मिळालाच पाहिजे आणि त्या मुलावरती योग्य ती कारवाई ही व्हायलाच हवी आहे. या मुलाला आपल्याला किती दुखापत झाली आणि काय डॉक्टरांनी सांगितलं? त्याच्या नाकाला फ्रॅक्चर झालं होतं. त्याच्यावरती आता ऑपरेशन करून ते ट्रीटमेंट केलेली आणि त्याला मला वाटतं 9-8 तारखेपर्यंत मास्क लावून बेड रेस्ट सांगितलेली आहे. म्हणजे आता आपली पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे की जे मारेकरी आहेत त्यांना लवकरात लवकर हजर करावं. साधारण किती लोक याच्यामध्ये फरार आहेत? माझ्या मते 10-15 जण तरी असायला हवेत. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.